तुम्ही संचार साथी हे ॲप वापरताय किंवा ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याचा विचार करताय का? ते करण्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण संचार साथी ॲपला घेऊन आता मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. जाणकार आणि विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की हे ॲप केंद्र सरकारला नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची संधी देत आहे आणि त्याद्वारे माहिती गोळा करून नागरिकांवर म्हणजे तुमच्या माझ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. पण हे खरंच तसं आहे का? या ॲपची नेमकी पार्श्वभूमी काय, त्याचा फायदा काय आणि गोपनीयतेच्या चिंता का व कशा वाढत आहेत, आज आपण या सर्वांची सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. प्रथम संचार साथी ॲप म्हणजे काय ते समजून घेऊ. हे ॲप भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने वर्ष 2023 मध्ये लॉन्च केले. त्याचा मुख्य उद्देश आहे मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच युजर्सना सुरक्षितता प्रदान करणे आणि त्यांना फसवणुकीपासून रोखणे. या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल कनेक्शनची तपासणी करू शकता, हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनला ब्लॉक करू शकता, IMEI नंबरची खात्री करू शकता आणि संशयास्पद कॉल किंवा फ्रॉडची तक्रार देखील करू शकता. उदाहरणार्थ, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या सिस्टमद्वारे हरवलेल्या फोनचा IMEI ब्लॉक केला जातो, ज्यामुळे त्या मोबाईलमध्ये नवीन सिम टाकले तरी तो काम करत नाही. हे ॲप फोनच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठीही उपयुक्त आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही सेकंड हँड फोन खरेदी करता. आता 2025 मध्ये हा वाद का सुरू झालाय? तर केंद्र सरकारने नुकताच एक आदेश काढलेला आहे. भारतात उत्पादित किंवा आयात होणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये संचार साथी ॲप हे प्री इन्स्टॉल केले जाईल. हे मार्च 2026 पासून लागू होईल आणि विद्यमान म्हणजे आता जे फोन आहेत त्यांना सॉफ्टवेअरद्वारे हे अपडेट उपलब्ध करून दिले जातील. ॲप सेटअप दरम्यान दिसेल आणि सुरुवातीला त्याला डिसेबल करता येणार नाही. मोबाईल कंपन्यांना 90 दिवसात हे लागू करावे लागेल आणि 120 दिवसात रिपोर्ट देखील सादर करावा लागणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे नागरिकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आणि टेलिकॉम संसाधनांच्या दुरुपयोगाची तक्रार अधिक सुलभ करण्यासाठी आहे. परंतु यामुळे प्रायव्हसी अर्थात गोपनीयतेच्या चिंता वाढल्या आहेत. ॲपला कॉल लॉग, मेसेज, कॅमेरा, फोटो, फाईल्स, लोकेशन आणि नेटवर्क इत्यादींच्या माहितीच्या ॲक्सेसची परमिशन आवश्यक आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की हे परमिशन सरकारला इंडिव्हिज्युअल डिव्हाइसेसमध्ये प्रवेश देऊ शकते आणि नागरिकांच्या हालचाली, त्यांचे संवाद आणि ते कसे निर्णय घेतात यावर नजर ठेवता येऊ शकते. विरोधी पक्ष जसे की काँग्रेसने याला स्पूनिंग टूल म्हटले आहे आणि पेगासस स्पायवेअरशी याची तुलना देखील केली आहे. KC वेणुगोपाल यांनी याला डिस्टोपियन म्हटले आहे. प्रियंका गांधी यांनी फोनमध्ये घुसखोरीचा आरोप केला आहे आणि रेणुका चौधरी यांनी याला अधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे. शशी थरूर यांनी म्हटले आहे की हे मोबाईल धारकांच्या इच्छेवर असते तर उपयुक्त ठरले असते. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन सारख्या संस्था या विरुद्ध आता कायदेशीर आवाहन देणार आहेत. या सर्व आरोपांना सरकारने उत्तर दिलेली आहेत. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले आहे की ॲप डिलीट करता येऊ शकते आणि ते सक्तीचे नाही. जर तुम्हाला हवे नसेल तर डिलीट करा, परंतु प्रत्येकाला हे माहीत नाही की हे ॲप फ्रॉड आणि चोरीपासून संरक्षण देते असे ते म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की रजिस्ट्रेशन ऐच्छिक आहे आणि ॲप सक्रिय न केल्यास ते निष्क्रिय राहते. सरकारचे म्हणणे आहे की हे ॲप कॉल किंवा मेसेजेस ऐकत किंवा वाचत नाही आणि पर्सनल माहिती आपोआप गोळा करता येत नाही. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी या वादाला बेसलेस कॉन्ट्रोवर्सी म्हटले आहे. या विषयावर या क्षेत्रातील जाणकारांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. प्रायव्हसी ॲडव्होकेट्स आणि सिव्हिल सोसायटी यांनी या ॲपला सक्तीचा विरोध केला आहे, कारण यामुळे बिझनेस मॉडेल प्रभावित होऊ शकते असे ते म्हणतात. दुसरीकडे ॲपल सारख्या कंपनीने प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या मुद्द्यावर भारत सरकारच्या आदेशाला विरोध केला आहे आणि आयफोनमध्ये हे प्री इन्स्टॉल करणार नाही अशी ठोक भूमिका जाहीर केली आहे. एक्सवर लोकांच्या प्रतिक्रिया या मिश्र पद्धतीच्या आहेत. काहींनी याला सरकारी नजर म्हणून टीका केली आहे तर काहींनी याला सायबर सेफ्टीसाठी आवश्यक म्हटले आहे. सोशल मीडियावर लोकांचे म्हणणे आहे की हे ऐच्छिक असेल तर चांगले, परंतु सक्ती नको. शेवटी संचार साथी ॲप फायद्याचे आहे असे सरकारचे म्हणणे आहे. फ्रॉड रोखणे, फोन ट्रॅक करणे यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु सक्तीमुळे प्रायव्हसीचा प्रश्न उपस्थित होतोय. हे भविष्यातील डिजिटल गव्हर्नन्सचा प्रेसिडेंट सेट करू शकते.
या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हे ॲप वापरायचेच असेल तर या ॲपला लागणाऱ्या परमिशन्स अगदी काळजीपूर्वक द्या आणि आवश्यक नसल्यास ते डिलीट करा.